शेतकरी मित्रांनो नमस्कार. चांगले मार्केटिंगवर आणि ट्रेडिंगवर असलेले असे टॉप 5 वाहन मी या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सजेस्टिंग करणार आहे, जे आपल्याला चांगले उत्पादन देईल. तर मित्रांनो ते जाणून घेऊया आपण की 5 वाहन असे कोणते आहे जे आपल्याला चांगले उत्पादन देईल, चांगले आहे ते चांगले मार्केटिंगवर आहे. तर मित्रांनो ते जाणून घेऊया. तर शेतकरी राजा चॅनलवर आपलं मी महेंद्र स्वागत करतो मित्रांनो. आपण जर नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा जास्तीत जास्त, आणि बाजूचं बेल आयकॉनचं बटनसुद्धा प्रेस करा, कारण की अशी शेतीविषयी माहिती आपण या चॅनलवर व्हिडिओच्या माध्यमातून आणत असतो, जे आपल्याला मिळेल आणि चांगली माहिती कळणार आपल्याला. आणि मित्रांनो पूर्ण व्हिडिओ बघा, कुठे स्किप न करता, आणि पूर्ण व्हिडिओला वॉचिंग करा, चांगली माहिती मिळणार आपल्याला. तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर मित्रांनो आपण कापूस या पिकाची लागवड करणार आहोत. आपल्याकडे 10 एकर जमीन आहे. तर आपण पूर्णच एकाच वाहनाची लागवड न करता काही व्हेरायटीची डिवायडेशन करून आपण लागवड करावं. 10 एकर जमीन असेल तर 2-2 पॅकेट प्रत्येकी 10 एकरसाठी वापरा. 5 कंपन्याचे वापरा, नाहीतर 10 कंपन्याचे वापरा. एक पॅकेटसुद्धा वापरू शकता एका एकरासाठी. जर आपल्याला एखाद्या व्हेरायटीने धोका दिला तर दुसऱ्या व्हेरायटीमध्ये आपलं उत्पादन भरून निघणार. तर मित्रांनो तर जाणून घ्या असे चांगले 5 वाहन कोणते आहे कापसाचे. तर मित्रांनो ते आपलं पहिलं आहे वाहन US ॲग्री सीड्स कंपनीचं US 7067. हे मित्रांनो चांगलं वाहन आहे बागायतीसाठी, कोरडवासाठी. मोठं बोंड टपोरं, याचं आपल्याला चांगलं उत्पादन मिळू शकते. 150 ते 60 याचा कालावधी आहे. याच्या बोंडात 40% बिया असू शकते. 20-30% मित्रांनो 5व्या पगड्याचे बोंड आपल्याला याच्यात मिळू शकते. तर हे चांगलं असं वाहन आहे मित्रांनो. अशी याची निवड करून आपण लागवड करा. दुसरं वाहन आहे तर श्रीकर कंपनीचं जय हो. मित्रांनो हे सुद्धा एक चांगलं वाहन आहे बागायतीसाठी, कोरडवासाठी. याचासुद्धा कालावधी 150 ते 60 तासाची आहे. याचंसुद्धा मोठं बोंड आहे आणि टपोरं. याच्यापासून सुद्धा आपल्याला चांगलं उत्पादन मिळू शकते. या बोंडातसुद्धा 40% अशा बिया आपल्या आहेत त्या. अवश्य मित्रांनो याचीसुद्धा आपण लागवड करून चांगलं असं उत्पादन घेऊ शकता. दुसरं 2 वाहन झाले आपले मित्रांनो. आपलं तिसरं आहे तर राशी सीड्स कंपनीचं 659. हे वाहनसुद्धा चांगलं आहे मित्रांनो. याचंसुद्धा मोठं बोंड आहे, टपोरं. याचासुद्धा कालावधी 150 ते 60 दिवसाचा आहे. याचेसुद्धा जवळजवळ बोंड लागतात. आणि मित्रांनो याच्यापासून सुद्धा आपल्याला चांगलं असं उत्पादन मिळू शकते, चांगलं आपण योग्य नियोजन केलं तर. मित्रांनो आपल्याला चांगलं कापसाचे योग्य प्रकारे चांगलं उत्पादन घ्यायचं आहे, तर चांगलं योग्य नियोजन करणं फार महत्त्वाचं आहे. तर मित्रांनो आपण नियोजनासंबंधी पुढील व्हिडिओ आणणार आहोत.
कापसाच्या. तर मित्रांनो तो आपलं 3 झाले. तर चौथं वाण आहे तर राशी सीड्स कंपनीचंच 779. हे सुद्धा मित्रांनो चांगलं असं वाण आहे. कोरडवाहू बागायतीसाठी चांगलं मोठ्या बोंडाचं टपऱ्या बोंडाचं आहे. मित्रांनो याच्या बोंडात सुद्धा 40पर्यंत बिया असू शकते. आणि मित्रांनो हे सुद्धा एक चांगलं उत्पादन देणारं वाण आहे तर मार्केटवर असलेलं. आणि मित्रांनो 5वं आहे तर आपलं आदित्य सीड्स कंपनीचं मोक्ष. मित्रांनो हे सुद्धा एक चांगलं मार्केटिंगवर असलेलं असं वाण आहे. हे सुद्धा कोरडवाहू बागायतीसाठी चांगलं असं वाण आहे. तर याचं मोठं बोंड आहे आणि बोंडाची मालिका आहे म्हणून हे वाण ओळखलं जाते मित्रांनो. आणि याच्यापासून आपल्याला चांगलं उत्पादन मिळते. या बोंडात 40 ते 45पर्यंत बिया असू शकते. आणि जास्तीत जास्त या वाणाच्या 5 पाकळ्याचे बोंड जास्तीत जास्त प्रमाणात असते या वाणामध्ये. तर मित्रांनो असे आपले 5 वाण होते. तर मित्रांनो आपल्याला कापसाचं चांगलं उत्पादन घ्यायचं आहे. ते चांगले नियोजन करावं लागते, तेव्हाच आपल्याला चांगलं असं उत्पादन मिळते कापसाचं. एकरी 15 ते 17 क्विंटलपर्यंत आपल्याला उत्पादन मिळू शकते चांगलं योग्य नियोजन केलं तर. तर मित्रांनो आपण नियोजनाचे व्हिडिओ, कापूस नियोजनाचे व्हिडिओ आपण या चॅनलवर आणणार आहोत. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा मी अशी विनंती करतो. आणि माझ्या मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या मित्रांबद्दल व्हिडिओला शेअर करा. तोवरी मित्रांनो भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोवरी जय जवान जय किसान. धन्यवाद.